इतकं शहाणं माझं बाळ. तर कधी-कधी आपल्या हाताने इतकं मस्त जेवतो ना, तर मला सांगतो, "मम्मी तू जा, तुझं काम कर, मी जेवतो." मग टीव्ही चालू केली की टीव्ही बघायचं, जेवायचं. नाहीतर इतकं मागे फिरावं लागतं ना, की जेव रे बाबा आणि एक-एक घास खायचं, मग इकडे पळायचं, तिकडे पळायचं. आज काय मूड झाला काय माहिती मस्त असं इडली खायला बसला आणि मुलांचं पोट भरलं ना, मग बरेच कामांची अशी रुटीन लागते आणि आपल्याला बरेच मध्ये-मध्ये असं तो येत नसतो. तर त्यानंतर मग मी माझी रेडी वगैरे झाले आणि आता सकाळचे ना पूर्व शाळेत गेली त्यामुळे इतकी घाई असते. आता टिफिन तिला सोडायला जायचं, टिफिन वगैरे बनवायचं आणि बाकीचं मग घरातलं झाडू वगैरे मारायचं. त्यानंतर मग माझं आवरलं, छान अशी मस्त देवपूजा वगैरे केली आणि मग मी चहा घेतला. आता चहा तर माझा लवकरच होतो, तर आज जरा उशीरच झाला चहाला. तर चहा वगैरे घेतला आणि आज जेवणामध्ये काय बनवायचं असा विचार चालू होता. तसं तर 2-3 दिवस झाले अशी पालक घेऊन फ्रीजमध्ये ठेवला होता. पण आता या पालकाचं काय बनवायचं? त्याची भाजी बनवूया, पुरी बनवूया का पराठे बनवूया? आता त्यापैकी ना 2 ऑप्शन तर असे होते, की त्याच्या पप्पांना आवडणार नव्हती. कारण भाजी तर लागणारच होती, कारण टिफिन पण द्यायचं होतं. मग फायनल निर्णय घेतला, की म्हटलं जाऊ दे आता हिला मस्त मूग डाळ मिक्स करून तर भाजी बनवूया म्हटलं आपण. अशी मूग डाळ वगैरे घातली ना, मग ही भाजी खूप छान लागते. तर यांनाही ती आवडते. म्हटलं मग तोच एक ऑप्शन आहे. मस्त डाळ वगैरे घालून म्हणजे टिफिनला पण देता येईल. तर छान मस्त कुकरला भाजी लावली आणि भाजी आता ही अशीच भाजी पालकची भाजी अशी काही असली ना, तर त्याबरोबर आम्हाला चपात्या नाही तर भाकर लागते. तर मी टिफिनला चपाती वगैरे बनवली आणि घरी जेवणासाठी मस्त अशा भाकरी बनवल्या. तर जेवण वगैरे झालं आणि मग खूप सारा असा पसारा होता किचनमध्ये. आता सकाळचा एवढा राडा होता किचनमध्ये, तर तो सगळा आवरला. भांडी वगैरे धुवून घेतली. आता सकाळचं 2 वेळेचं जेवण बनवायचं म्हणजे सकाळचं आता टिफिन बनवायची भांडी वेगळी, नंतर आमची जेवणाची भांडी वेगळी आणि इडली बनवली तर असं वाटतं ना, खूप साऱ्या लोकांचं जेवणच बनवलं आहे. तर इतकी सारी भांडी निघतात. तर किचन वगैरे मस्त आवरून घेतला आणि मग आज मला दळण करायचं होतं. आता दळण कसं पूर्वाचे पप्पा आल्याशिवाय मला गिरणी लावता येत नाही. कारण मी सांगितले, की मी हे कामं आहे ना त्यांच्यासाठीच ठेवते. ते आले, की म्हणजे तसे तर 2च लोकं लागतात कामासाठी. पण मग ते सोबत राहिले ना, तर मग माझे बाकीच्या कामासाठी मी ते करत असते. नाहीतर गिरणी तिकडे चालू राहील आणि मी विसरून जाते. त्यामुळे मग ते आल्याशिवाय मी काही गिरणी चालू करत नाही. मग दळण वगैरे करून घेतलं आणि बरेच दिवस झाले होते ना, हे मी झाडांसाठी ना असं खत आणलं होतं. तर आता याचा किती उपयोग होतो मला माहीत नाही. पण मला सगळ्या झाडांना ना अगदी थोडं-थोडं आता थोडं-थोडं ना सगळं म्हणजे एक-एक चमचा आहे ना सगळ्या झाडांना दिलं आणि सगळ्या झाडांना चालतं असं त्यांनी सांगितलं होतं. तर मस्त असं देऊन दिलं. तसं तर मी गावावरून शेणखत आणलंय आणि तेही सगळ्या झाडांना दिलंय. याच्यापेक्षा ते तर मला खूप बेस्ट वाटतं. पण आता हे मला दिसलं आणि घेतलं तर चला म्हटलं आता हेही सगळ्या झाडांना देऊया. तर छान असं पाणी वगैरे घातलं आणि सगळ्या झाडांचे असं छान देऊन दिलं. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.